नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पक्ष वसंत स्मृती कार्यालय नाशिक येथे इच्छुकांनी मुलाखतींसाठी गर्दी केली। यावेळी आलेल्या नवीन चेहऱ्यांनी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या प्रश्नावली फॉर्म भरून देत निवडणूक लढवण्याची कारणं सांगितली। भाजप कार्यालय नाशिक येथे वरिष्ठांनी या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन प्रदेशवरून होणाऱ्या सर्व जागा निश्चित केल्या जातील अशी माहिती दिली। ज्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचंही यावेळी वरिष्ठांकडून सांगण्यात आले। मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांना यावेळी भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रभागातील स्थानिक माहिती विचारत या मुलाखती घेतल्या। यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। लोकांच्या समस्या खूप आहे। उच्च शिक्षित दिला तर मग चांगलं होईल। भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे, सक्रिय कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक जेवढे काही कार्यक्रम असतील किंवा भारतीय जनता पार्टी जे काही कार्यक्रम आमच्यावर सोपवले असतील संपूर्ण कार्यक्रम आम्ही आजपर्यंत केलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या मध्यंतरीमध्ये अनेक सगळ्याचे प्रकारचे पदं मी भोगलेले आहे। त्या पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलोचे, पण मतदारांपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचलेले। मतदारांच्या अनेक समस्या आमच्या प्रभागात असतील, पंचवटीत असतील, त्या सगळ्या आम्ही सोडवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातूनच भारतीय जनता पार्टीचे माननीय केंद्राचे नरेंद्र मोदीजी किंवा नरेंद्र मोदी असो म्हणा किंवा तुमचे इतर मुख्यमंत्री असो, यांनी सुद्धा आम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले ते त्यांचे जे योजना आहे ते योजना आम्ही खालपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवलेले आहे। आणि या दृष्टिकोनातूनच आम्ही खूप काम केलेले आहे। काही एक आम्ही इथं योजनांचे सगळं काम केलेले आहे। त्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने यावेळेला आम्हाला तिकीट द्यावं। गेले 30 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो। काय सांगाल, आज आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी आलेला आहात? भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज मुलाखतीसाठी आलेली आहे। इच्छुक उमेदवार तर भरपूर आहे तिथं प्रभागातलं, पण तरीही जे आतापर्यंत 12 वर्षापासून काम करत आली पक्षासाठी त्या कामाचा कुठेतरी पक्ष विचार करेल आणि उमेदवारी नक्की देईल अशी अपेक्षा आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक।